नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मानिनीताई जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही केल्या जीवा ऐकून घ्यायला तयारच नसतो। तो तर डिवोर्स पेपरवर सही करायला घेतो। मानिनीताई जीवासमोर हात सोडतात, परंतु जीवा काहीच ऐकून घेत नाही। तर मानिनीताई आता नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं तू तरी काहीतरी बोल ना, तू तरी जीवाला समजाव ना। तर त्यावेळी आता नंदिनी जीवासमोर येऊन उभी राहते आणि जीवाला हात जोडून विनंती करत म्हणते, जीवा प्लीज प्लीज समजून घ्या, प्लीज तुम्ही असं काहीही करू नका, आपलं नातं संपवू नका। तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा अरे नंदिनी तुला विनंती करते ना, तिचं तरी ऐकून घे। जीवा म्हणतो, हिलाच तर हवी होती ना सई, अगं तूच तर म्हणाली होतीस ना की तुला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे। आणि नंदिनी अगं नेहमी तूच म्हणतेस ना की एखाद्या वेळी नात्यात प्रेम कमी असलं तरी चालेल, परंतु विश्वास असायला हवा, आणि माझा तर आता तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही आहे। मानिनीताई म्हणतात, जीवा तू काय बोलतोयस हे? जीवा म्हणतो, हो आई, माझा हिच्यावर विश्वास नाही। आत्ता जर हिचे बाबा इथे आलेत किंवा बाबाने तिला फोन केला तर माझा हात सोडून ती आत्ता बाबांकडे निघून जाईल। अगं जी मुलगी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवू शकत नाही अशी मुलगी माझ्या आयुष्यात नको आहे। मनात प्रेम असणारी परंतु वेळ आल्यावर वडिलांच्या विरोधात न बोलणारी मुलगी मला माझ्या आयुष्यात नको आहे। मला अशी मुलगी हवी आहे, जग इकडचं तिकडे झालं तरीसुद्धा माझी साथ न सोडणारी, माझा हात न सोडणारी मुलगी मला माझ्या आयुष्यात हवी आहे। आणि ही तशी नाही आहे, तू नाही आहेस का तशी, त्यामुळे आता मला तू माझ्या आयुष्यात नको आहेस। अगं तुझ्या जागी दुसरी मुलगी असती तर जगाला आग लावली असती। आपल्या बाबांना तिने ठामपणे उत्तर दिलं असतं आणि आपल्या बाबांसमोर आपल्या नवऱ्याची बाजू घेतली असती। एव्हाना तिने जळत्या जगाकडे पाठ फिरवली असती, माझा हात हातात घेतला असता आणि माझ्यासोबत रिक्षात बसून या घरी आली असती, तिच्या सासरी आली असती। पण तू तसं काहीही केलं नाही, कारण जर तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे तर तुला नातं तरी का टिकवायचं आहे? आणि तसंही ज्या मुलीला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही आहे तर त्या मुलीसोबत मला संसार करायचा नाही। पण बस झाली आता ही नाटकं, खरं तर तुझ्यात हिंमत नाही, नाही नाही तुला तर माझी किंमतच नाही। नंदिनी म्हणते, नाही जीवा प्लीज असं काहीही बोलू नका। नंदिनीचे अश्रू अनावर होतात, तिला आता सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो, परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली असते। जीवा म्हणतो, बस आता मी ह्या डिवोर्स पेपरवर सही केली आहे, तू सुद्धा सही कर आणि विषय संपव। असं म्हणत जीवा नंदिनीच्या समोर पेपर धरतो। आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो, नंदिनी त्या पेपरकडे पाहू लागते, परंतु जीवा आता कोणाचं काही ऐकून घेत नसतो। नंदिनी जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवा म्हणतो, नाही नंदिनी तुला या पेपरवर सही करावीच लागेल। आता मात्र मानिनीताई मध्यस्थी करत म्हणू लागतात, थांब जीवा, तुझं काय चाललंय रे? हे कुठलं डील आहे का की जे पेपरवर सह्या करून पूर्ण होणार आहे? अरे ही नाती आहेत आणि ही नाती पेपरवर सही करून तुटत नसतात। तर आता जीवा म्हणू लागतो, मग तुला काय म्हणायचं आई? ही नाती मनातून संपवायची असतात ना, मग माझ्याकडून ही नाती संपली असं समज। अगोदर हिच्याकडून हे नातं संपलं होतं आणि आता माझ्याकडून आता या पेपरवर सही होईल आणि त्यानंतर हे नातं पूर्ण संपेल। हवं तर सुरुवात या सहीपासून, या पेपरपासूनच करूयात, त्यामुळे आता दोघांची सही झाली की हे नातं संपलं। तर आता मानिनीताई म्हणतात, नाही जीवा मी तुला असं करू देणार नाही। तर जीवा म्हणतो, हो ना, मग आता या घरात नंदिनीच राहील। आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई आणि नंदिनी या दोघांनाही धक्का बसतो। मानिनीताई म्हणतात, जीवा अरे काय बोलतोयस तू हे? तर जीवा आता नंदिनीच्या समोर येत म्हणतो, नंदिनी पेपरवर सही कर। आता जीवाने दिलेला हा धक्का नंदिनीला पचवणं खूप अवघड जातं। नंदिनी खाली बसते, जीवाला हात सोडून विनंती करते, परंतु जीवा काही ऐकून घेत नसतो आणि त्यामुळे नंदिनीचा नाईलाज होतो। नंदिनी पेपरवर सही करायला जाणार, परंतु त्याच वेळी नंदिनीला पार्थचा फोन आलेला असतो। नंदिनी पेपर बाजूला ठेवते आणि लगेच पार्थचा फोन उचलत म्हणते, पार्थ तुम्ही नीट पोचलात ना, आणि काव्या कशी आहे? परंतु ज्यावेळी पार्थने आता काव्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग नंदिनीला सांगताच नंदिनी तिथेच कोसळते, नंदिनीला धक्का बसतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं की पार्थ आता काव्याला घेऊन सिटी हॉस्पिटलला आलेला असतो। आता सिटी हॉस्पिटलमध्ये येताच काव्याला ऑपरेशनला घेऊन जायचं असतं, त्या अगोदर सिस्टर पार्थजवळ पेपर घेऊन येतात आणि म्हणू लागतात, सर काव्याला ऑपरेशनला घेऊन जात आहोत, त्या अगोदर तुम्हाला या पेपरवर सह्या कराव्या लागतील। आता पार्थ ते पेपर हातात घेतो। आता पेपर पाहताच पार्थला काव्याची आठवण येते। काव्याने घेतलेली बोरं पार्थच्या खिशात असतात। आता तो रुमाल पार्थ हातात घेतो आणि त्यातील बोरं पाहताच पार्थला काव्याचे शब्द आठवतात, जे मनात आहे ते बोलून मोकळे व्हा।
कारण काय माहीत उद्या मी असेन किंवा नसेन. आता पार्थला हे सगळे शब्द आठवत असतात. काव्य जे नकळतपणे बोललेली असते ते शेवटी प्रत्यक्षात काव्याच्या बाबतीत घडलेलं असतं. आज काव्या मरणाच्या दारात असते आणि ती मृत्यूशी झुंज देत आहे आणि हे सर्व काही पार्थला सहन होत नसतं. तर दुसरीकडे आता ही बातम्या रम्याला समजलेली असते आणि रम्या ज्यावेळी वसुहत्यांना सांगते त्यावेळी त्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. वसुहत्या म्हणतात, काय खरंच काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत? तर आता रम्या म्हणू लागते की हो, आत्ताच मला ही बातमी कळाली. खरं सांगायचं तर पार्थ जेव्हा काव्याला सेंटरला सोडायला गेला हे तर मला अजिबातच आवडलेलं नव्हतं आणि म्हणूनच मी चिडून इथून निघून गेले होते. परंतु ज्यावेळी मी घरात आली त्यावेळी मला कळालं, मामा मामींच्या बोलण्यातून कळालं की काव्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आता हे ऐकताच वसुहत्या म्हणतात, जास्त लागलं आहे का? मरू शकते का? तर रम्या म्हणते, मला ते काही माहीत नाही, परंतु आई तू घरी होतीस ना, तुला या गोष्टींवर लक्ष ठेवता येत नाही का? वसुहत्या म्हणतात, ते जाऊ देत ग, पण तू सांग ना किती लागलं आहे तिला? म्हणजे ती परत घरी येणार की तिथेच विषय संपणार? रम्या म्हणते, मला ते खरंच काही माहीत नाही आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की असं काहीतरी व्हायला पाहिजे की ज्यामुळे काव्याचा विषय तिथेच संपायला हवा. तर वसुहत्या म्हणतात, खरंच ती करंटी तिथेच मेली ना तर बरंच होईल, म्हणजे विषयच संपेल. किंवा जिवंत असली तरीसुद्धा असं काहीतरी व्हायला पाहिजे की मेल्याहून मेल्यासारखं होईल. रम्या म्हणते, म्हणजे समथिंग कोमा, पॅरालाइज किंवा गेला बाजार, मेमरी लॉस. तर वसुहत्या म्हणतात, मेमरी लॉस झाली तर किती फायदा आहे? अगं रम्या, तुला कळतंय का, जर काव्याची मेमरी लॉस झाली तर आपल्यासाठी, म्हणजे बघ ना, जस्ट इमॅजिन, काव्या सगळं काही विसरली, जर ती पार्थलाही विसरली तर? आता मात्र रम्या खुश होते, कारण वसुहत्याने एक मोठं स्वप्न रंगवलेलं असतं आणि अगदी रम्याला ते आवडलेलं असतं. रम्या खुश होते आणि म्हणू लागते, खरंच असं झालं तर किती छान होईल. म्हणजे जर काव्याला काही झालं तर मग पार्थ पूर्णपणे कोलमडून जाईल आणि पार्थ जर कोलमडून गेला तर मग त्याला आधार देण्यासाठी मी पुढे येईन आणि मी आधार दिला तर पार्थ माझ्याशी हळूहळू लग्नालाही तयार होईल. मग माझं आणि पार्थचं लग्न होईल. म्हणजे आई बघ ना, शेवटी गुरुजींनी दिलेलं भाकीत खरं होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत वाटायचं की हे भाकीत काही खरं होणार नाही, परंतु आता तू जे काही बोलतेस त्यावरून मला असं वाटते की लवकरच माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. तर वसुहत्या म्हणतात, माझं तर गट फिलिंग सांगते की असंच होणार आहे. म्हणजे आजकाल काव्य आणि पार्थ एकत्र यायला लागले होते, हळूहळू त्यांच्यात सगळं काही सुरळीत चालू होतं. तेव्हा असं वाटलं होतं की आता असं होणं शक्यच नाही, परंतु आजची बातमी कळल्यानंतर माझं गट फिलिंग मला सांगते की हो, तुझं आणि पार्थचं लग्न होणार. कारण आता जर काव्या सगळंच विसरली तर मग पार्थलाही ती विसरू शकते. तर आता रम्या खुश होते आणि म्हणू लागते, म्हणजे आई याचा अर्थ हा काव्यार्थ हा भाग लवकरच संपणार आहे आणि रम्यार्थ चालू होणार आहे. पण आई मला सांग, काव्या पार्थला विसरू शकते पण पार्थ काव्याला विसरूच शकला नाही तर? आता वसुहत्याही विचार करू लागतात. तर वसुहत्या म्हणतात, पण रम्या, काव्या जर तिच्या आयुष्यातला एखादा विशिष्ट काळच विसरून गेली असेल तर? रम्या म्हणते, म्हणजे आई तुला नक्की काय म्हणायचं आहे? वसुहत्या म्हणतात, जर समज काव्या तिचं आणि पार्थचं लग्न झालं यानंतरचंच सगळं विसरून गेली तर? आता हे ऐकताच रम्या आणि वसुहत्या दोघीही हसू लागतात. दोघींचाही आनंद काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे जीवा, नंदिनी हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. आता जीवा आणि नंदिनी धावत पळत हॉस्पिटलला येतात. आता जीवा सिस्टर यांना विचारत असतो की पार्थ देशमुख आणि काव्या देशमुख. तर त्याचवेळी नंदिनीची नजर पार्थवर जाते. पार्थची अवस्था पाहून नंदिनीही तिथेच बिथरून जाते. नंदिनी आवाज देत जीवाला म्हणते, जीवा, पार्थ. आता मात्र जीवा पाहतो दादाची ती अवस्था पाहून जीवा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. जीवा आवाज देत म्हणतो, दादा. आता ज्यावेळी पार्थ पाहतो त्यावेळी जीवा आलेला असतो. आता पार्थ न राहून धावतच जातो, जीवाला मिठी मारतो आणि खूप रडू लागतो. जीवा आणि पार्थ या दोघांचेही अश्रू अनावर होतात. पार्थची ती अवस्था पाहून जीवा त्याला सावरण्याचा, या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो, दादा स्वतःला सावर, काव्याला काहीही होणार नाही. परंतु काव्याची अवस्था पार्थने स्वतःहून पाहिलेली असते. तिच्या डोक्यातून झालेला रक्तस्राव हे सगळं काही पार्थला माहीत असतं आणि म्हणूनच आता काव्यासाठी पार्थचा जीव तुटत असतो. आता नंदिनी पार्थला विचारते, पार्थ नक्की काय झालंय काव्याला? कसं घडलं हे सगळं काही? आता घडलेला सर्व प्रकार पार्थ, नंदिनी आणि जीवाला सांगू लागते. वाटेत जे काही घडलं ते सगळं काही जीवा आणि नंदिनी यांना सांगत असतो आणि हे आता ऐकल्यानंतर नंदिनी आणि जीवाला धक्का बसतो. पार्थ पुढे म्हणू लागतो,
आमच्या प्रवासाला सुरुवात झाली तिथून काव्या मला एकच विचारत होत्या, आता तरी मला एक्सेप्ट केलं आहे ना तुम्ही? अगदी हॉकी स्टिक त्यांच्या डोक्यावर बसतानाही त्यांचा शेवटचा प्रश्न हाच होता की तुम्ही मला एक्सेप्ट केलं आहे ना? आता पार्थला तो क्षण आठवतो. काव्याने तिथेही पार्थला हेच विचारलेलं असतं की कुठपर्यंत आलं आहे मला स्वीकारणं, म्हणजे आता तरी तुमच्या मनाने मला स्वीकारलं आहे ना? म्हणजे आता अजून किती वेळ घेणार आहात तुम्ही? पार्थ, बस झालं ना, आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, असं म्हणत काव्याने पार्थकडे हट्ट केलेला असतो. आणि त्याचवेळी पार्थचा जीव वाचवता वाचवता काव्या मात्र मरणाच्या दारात अडकलेली असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनीलाही धक्का बसतो. नंदिनी पार्थला सावरत म्हणते, पार्थ तुम्ही काळजी करू नका, माझ्या बहिणीला आणि तुमच्या बायकोला काव्याला काहीच होणार नाही, तुमची काव्य अगदी ठणठणीत बरी होणार आहे. पार्थ म्हणतो, पण मला कळत नाही आहे की आम्ही असं का वागतो? ज्यावेळी माणूस आपल्यासमोर असतं त्यावेळी आपल्याला त्या माणसाची खरंच किंमत कळत नाही का? म्हणजे गेला 1 महिना हे सगळं काही मी ताणून का धरलंय? युनिवर्स आपली परीक्षा घेत असतो आणि युनिवर्स परीक्षा घेतो त्यावेळीच आपल्याला शहाणपण येतं का? ज्यावेळी आपली व्यक्ती आपल्यासोबत असते त्यावेळी आपल्याला वाटत नाही का की आपल्या व्यक्तीला आपण जपून ठेवावं, आपल्या व्यक्तीला आपल्या जवळच ठेवावं? परंतु ज्यावेळी ती व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाते त्याचवेळी आपली व्यक्ती आपल्या जवळ हवी असं का वाटत असतं? काव्या हट्ट करत होत्या. त्या म्हणत होत्या की मला एक्सेप्ट कराल ना तुम्ही? पण मी काव्याला का नाही म्हणालो की मी तुम्हाला एक्सेप्ट केलं आहे? का मी एवढं सगळं काही ताणून धरलं? आता पार्थ त्याच्या मनातील भावना व्यक्त करत असतो. त्यावेळी नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. जीवा म्हणू लागतो, दादा काळजी करू नकोस, काव्याला काहीही होणार नाही. आता नंदिनी सुद्धा पार्थला आधार देते आणि म्हणू लागते, पार्थ काळजी करू नका, ती बरी होणार आहे. पार्थ म्हणू लागतो, तिला बरं व्हावंच लागेल, त्यांना बरं होऊन माझ्यासाठी यावंच लागेल, माझ्या प्रेमासाठी परत यावंच लागेल, असं म्हणत पार्थ मोठ्यानेच ओरडतो. जीवा शांत करत म्हणतो, दादा प्लीज शांत हो, दादा प्लीज स्वतःला सावर, असं म्हणत कसंबसं आता पार्थला नंदिनी आणि जीवा सावरत असतात. आता कसंबसं नंदिनी आणि जीवा दोघंही पार्थला शांत करतात, आधार देतात आणि म्हणू लागतात, काळजी करू नकोस, लवकरच तुझी काव्य बरी होईल दादा, असं म्हणत जीवा आता त्याला शब्दांचा आधार देत त्याला शांत करत असतो. त्याचवेळी सिस्टर येतात आणि म्हणू लागतात, पेपर पूर्ण झाले आहेत का? तुम्ही सही केली आहे का? तर पार्थ म्हणू लागतो, पेपर? आता नंदिनी पाहते तर अजून पेपर पूर्ण झालेले नसतात. जीवा म्हणतो, आम्हाला फक्त 2 मिनटं द्या, मी 2 मिनटात पेपर आणून देतो. तर सिस्टर म्हणतात, पेपर लवकर जमा करावे लागतील कारण लवकरच ऑपरेशनला सुरुवात करायची आहे. आता पार्थ पेपरवर सही करतो तर त्यानंतर नंदिनी त्या पेपरवर सही करणार तर जीवा तिला पेन देतो आणि म्हणतो, हे घे. परंतु त्यावेळी नंदिनीला जीवाचं ते बोलणं आठवतं, पेपर घे आणि लवकरात लवकर सही कर, विषय संपवून टाक. आता जीवाही शांतच असतो, तो काहीच न बोलता नंदिनीला पेन देतो. आता नंदिनी पेपरवर सही करते. जीवा आणि नंदिनी सगळ्यांनाच काव्याची काळजी वाटत असते. तर पार्थ आपलं घड्याळ पाहतो त्यावेळी 11 वाजून 11 मिनिटं झालेली असतात. आता ठरल्याप्रमाणे काव्याच्या बोलण्याप्रमाणे युनिवर्स आणि म्हणूनच आता पार्थ युनिवर्सला हात सोडत विनंती करत म्हणतो, युनिवर्स काही करा परंतु लवकरात लवकर माझी काव्य बरी होऊ देत, माझी काव्य परत माझ्याकडे येऊ देत, माझ्यासाठी मला माझी काव्य हवी आहे, मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत, असं म्हणत पार्थ आता हात सोडत युनिवर्सला विनंती करत असतो, प्रार्थना करत असतो. आणि पार्थची ती अवस्था पाहून नंदिनी आणि जीवाला खूप वाईट वाटतं. पार्थ पूर्णपणे बिथरून गेलेला असतो, काव्याच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. आपण काव्याला ॲक्सेप्ट केलं हे जर काव्याला आपण सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नसती, असंच पार्थला वाटत असतं. आणि या सगळ्यामुळे आपणच कुठेतरी दोषी आहोत या विचारानेच तो खचून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पेपर पूर्ण होताच काव्याच्या उपचारांना सुरुवात केली जाते. काव्याच्या ऑपरेशनला सुरुवात झालेली असते. काव्याच्या डोक्यातून भरपूर प्रमाणात रक्तस्राव गेलेला असतो. हॉकी स्टिक तिच्या डोक्यात बसल्यामुळे जबरदस्त फटका बसलेला असतो आणि यात ती बेशुद्धही झालेली असते. आता डॉक्टर अथक प्रयत्नानंतर काव्याची शस्त्रक्रिया करतात आणि काव्य मात्र पूर्णपणे बेशुद्ध असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानिनीताई आता गणपती बाप्पांचा अभिषेक करायला घेतात. गणपती बाप्पांना पाण्यात ठेवत त्यांच्यावर अभिषेक करत असतात. त्यावेळी मानिनीताईंना काव्याचं बोलणं आठवतं. मानिनीताईंना आणि खरं सर्वांनाच ती म्हणालेली असते, मी येतच नाही, त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा ना, तुम्ही सर्वच जण माझे पेपर झाला की मला न्यायलाच या. मानिनीताईंना हे सगळं काही आठवताच त्या म्हणू लागतात, काव्या बाळा तू असं का बोललीस ग? अगं वास्तू नेहमीच तथास्तू बोलत असते आणि असं बोलायचं नसतं ग बाळा, पण आता जे झालं ते झालं. परंतु नाही देवा,
तुला माझ्या मुलीला लवकरात लवकर बरं करावंच लागेल. माझ्या काव्या बाळाला घरी आणावंच लागेल. माझ्या पार्थचा जीव आहे काव्या म्हणजे, आणि माझी मुलगी आहे. माझी सून असली तरीसुद्धा माझी मुलगी आहे, आणि म्हणूनच तुला देवा लवकरात लवकर माझ्या मुलीला, माझ्या सुनेला घरी आणावंच लागेल. असं म्हणत मानिनीताईंचे अश्रू अनावर होतात. त्या खूप रडत असतात आणि त्याचवेळी त्यांच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवतात शारदाताई. आता मानिनीताई पाहतात तर शारदाताई त्या ठिकाणी आलेले असतात. दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि खूप रडू लागतात. दोघींचेही अश्रू अनावर होतात. परंतु त्याचवेळी मानिनीताई शारदाताईंना सावरतात. तर शारदाताई म्हणू लागतात, हे काय घडलंय? असं का घडलं असेल? माझ्या मुलींच्या आयुष्यात असं का वादळ येतंय? तर आता शारदाताईंचे अश्रू पुसत मानिनीताई म्हणू लागतात, नाही, आपण दोघींनीही रडायचं नाही, कारण आपल्या काव्याला काहीच होणार नाही. आपली काव्या लवकरच घरी येणार आहे. तुम्ही भेटलात का तिला? तुमची भेट झाली का? तर शारदाताई म्हणतात, नाही, माझी भेट नाही झाली, कारण नुकतीच डॉक्टरांनी तिला उपचारासाठी आतमध्ये घेतलं होतं आणि तेही आले नव्हते. परंतु त्यावेळी नंदिनी मला म्हणाली की आई घरी एकट्याच आहेत, म्हणून तिने मला घरी पाठवलं आहे. तर वसू आत्या तिथे येतात आणि म्हणू लागतात, कोणी सांगितलं मानिनी एकटी घरी आहे? मी आहे ना घरी. जरी तुम्ही कोणीही मला आणि माझ्या मुलीला या घरच्या मानत नसला तरीसुद्धा या घरातील प्रत्येकाची आम्हाला काळजी आहे. प्रत्येकाबद्दल आपुलकी आहे आणि प्रत्येकाबद्दल प्रेम आहे. आता काव्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे तुम्हा सगळ्यांना धक्का बसलाच, परंतु मला आणि रम्यालाही धक्का बसला आहे. रम्या तर काव्याला भेटण्यासाठी हॉस्पिटललाही गेली आहे आणि मलाही हा धक्का पचवणं खरंच खूप कठीण होतं आहे, कारण काव्याच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. आम्ही खरंच आतून खूप हललो आहे. तर आता शारदाताई विचारतात, नक्की? तर वसू आत्या म्हणतात, म्हणजे तुमचा विश्वास नाही आहे का? परंतु शारदाताई वसू आत्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवत त्यांना एक प्रश्न करत म्हणतात, परंतु आता जे काही काव्याच्या बाबतीत घडले त्या सगळ्यामध्ये तुमचा तर हात नाही आहे ना? तर आता हे ऐकल्यानंतर वसू आत्या म्हणतात, शारदा गं तू काय बोलतेस? तर मानिनीताई म्हणतात, शारदाताई अगदी बरोबर बोलत आहेत, कारण आत्तापर्यंत या घरात जेवढ्या वाईट गोष्टी घडल्या आहेत या सगळ्या काही फक्त तुमच्यामुळे घडल्या आहेत, हे नाकारता येणार नाही, कारण आत्तापर्यंत ते सगळं काही पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. त्यामुळे या सगळ्याशी तुमचा संबंध असू शकतो वसुताई. मला आधीच्या गोष्टींबद्दल वसुताई नाही बोलायचं आहे, परंतु आत्ता पार्थ आणि काव्याचं सगळं काही सुरळीत चालू आहे. त्यांच्यातील प्रेम पाहून काव्याचं काहीतरी वाईट व्हायलाच पाहिजे असं तुमच्या मनात नक्कीच येऊ शकतं आणि तुम्हाला नक्कीच वाटू शकतं, कारण तुमच्यावर आणि तुमच्या वागण्यावर माझा अजिबातच विश्वास नाही आहे वसुताई. आता वसू आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, बस मानिनी, आत्तापर्यंत ऐकून घेतलं, परंतु आता ऐकून घेणार नाही. खूप बोललीस, खूप आरोप केली आहेस. अगं आपल्या घरात काहीतरी वाईट घडलंय, कोणावर तरी वाईट प्रसंग आलाय आणि या काळजीपोटी मी तुला विचारायला आली आणि या शारदाला विचारायला आली, तर दोघंही तुम्ही माझ्यावरच आरोप करताय, मलाच या सगळ्यात धरताय. म्हणजे मला काळजीच नाही आहे किंवा माझ्या मनात काही प्रेमळ भावनाच नाही आहेत असं तुम्हाला वाटतंय का? या सगळ्याशी माझा संबंध आहे असं तुम्ही परस्पर जोडून मोकळेही झालात. हवं तर मी मान्य करते, मला मान्य आहे की आत्तापर्यंत मी भरपूर कारस्थानं केली, भरपूर काही चुका केल्यात, परंतु आत्ता जे काही घडलंय त्याशी माझा काहीही संबंध नाही. मी काहीही केलं नाही, त्यामुळे प्लीज मला दोष देऊ नका. आणि काव्याच्या बाबतीत जे काही घडलंय ते काव्याच्या कर्माची फळं आहेत. काव्या भोगते तिच्या नशिबाची फळं. आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई चिडतात आणि म्हणू लागतात, कर्माची फळं? वसू आत्या, कर्माची फळं तर तुम्हाला मिळायलाच पाहिजेत, कारण तुम्ही दोघींनी जी काही कारस्थानं केली आहेत ना त्यासाठी तुम्हाला कितीही शिक्षा मिळाली तरीसुद्धा कमीच आहे. अहो अजून काव्या तिथे शुद्धीवर आली नाही आहे आणि तुम्हाला काव्याच्या बाबतीत असं काही बोलताना काहीच वाटत नाही आहे का? इतकं सगळं होऊनही तुम्ही तिलाच शिवाय शाप देताय. तर आता वसू आत्या डोक्याला हात मारत म्हणतात, अगं बाई, तू झाला अर्थाचा अनर्थ काढून. अगं तुम्हीच दोघी तिच्याबद्दल बोलताय आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मलाच अडकवताय. अगं तुमच्याच मनात घाणेरडी विचार येत आहेत आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मला का दोष देताय? माझी काय चूक आहे? वसू आत्या रागानेच मोठ्याने म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा या सगळ्यामध्ये मला दोष द्यायचा नाही. मी शेवटचं सांगतेय, मी काहीही केलं नाही, या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. 16 डिसेंबरनंतर मी कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ केली नाही. आता रागाच्या भरात वसू आत्यांनी सत्य सांगून मोकळ्या झालेल्या असतात. आता हे ऐकताच मानिनीताई आणि शारदाताई या दोघींनाही धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात, 16 डिसेंबर म्हणजे वसूताई 16 डिसेंबरला काय केलंय तुम्ही? आता मात्र वसू आत्या पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. शेवटी शेवटच्या क्षणाला तरी का होईना, परंतु वसू आत्यांची चोरी पकडली गेलेली असते. वसू आत्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
नंदिनीला आता काव्याची आठवण येत असते. काव्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण, काव्याचे रुसवे फुगवे आणि मोठी बहीण म्हणून नेहमीच तिची काढलेली समजूत आणि काव्याचा तो मायाळू स्वभाव, नेहमीच आपलंसं करणं आणि नेहमीच आपल्या ताईचं ऐकणं, नेहमीच ताईसाठी जीव ओवाळून टाकणं आणि काव्याचा तो हसरा चेहरा, काव्यासोबत केलेली मंगळागौर, हे सगळं काही नंदिनीच्या डोळ्यासमोर असतं. काव्याचा तो हसरा चेहरा हे नंदिनीच्या डोळ्यासमोर येतात. तिचे मात्र डोळे पाणावतात. 16 डिसेंबरनंतर घडलेल्या प्रसंगातही तिने आपल्या ताईची साथ कधीच सोडलेली नसते. ताई म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असतं आणि ताईच्या खांद्यावर डोकं टेकवत तिने नेहमीच आधार मागितलेला असतो. आधारासाठी ती नेहमीच आपल्या ताईच्या कुशीत असायची. हे सर्व क्षण नंदिनीच्या समोर असतात. आता मात्र नंदिनीचे अश्रू अनावर होतात. ती खूप रडत असते. तर त्यावेळी जीवा तिच्या बाजूला येऊन बसतो. तिच्या डोक्यावर आधाराचा हात ठेवतो, मायेचा हात ठेवतो. नंदिनी आता नकळतच जीवाला बिलगते आणि खूप रडू लागते. आता जीवाचेही अश्रू अनावर होतात. जीवालाही ते सर्व क्षण आठवत असतात. आपल्या बहिणीचा संसार सुरळीत करण्यासाठी आणि आपल्या चौघांचेही संसार सुरळीत करण्यासाठी तिने जीवासोबत हातमिळवणी केलेली असते आणि म्हणालेली असते लग्नासाठी काय पण, आणि तिने हे स्वीकारलेलं असतं आणि त्यासाठीच ती झटतही असते. पार्थला मिळवण्यासाठी काव्याने केलेले प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक गोष्टी जीवाच्या डोळ्यासमोर असतात. ज्यावेळी पार्थ मृत्यूच्या दारात असतो त्यावेळी काव्याने आपल्या हातावर पेट्टा कापूर घेत पार्थला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. हे सगळं जीवाला आठवतं. जीवाने काव्याला सावरणं, युसुकोची कथा सांगणं, म्हणजेच आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालंय असं समजणं म्हणजे युसुको, आणि पार्थ दादा तुझाच आहे आणि तो तुलाच मिळणार आहे याबद्दल तिला दिलेला विश्वास, हे सगळं काही जीवाला आठवत असतं. आता नंदिनी कसंबसं स्वतःला सावरते. तर त्याचवेळी सिस्टर येत विचारतात की पार्थ देशमुख. तर जीवा म्हणतो 1 मिनिट मी त्याला बोलावतो. तर दुसरीकडे जीवा पार्थला बोलवण्यासाठी जातो. तर इकडे पार्थ मात्र गणपती बाप्पासमोर हात सोडून काव्यासाठी प्रार्थना करत असतो. पार्थ देवाला म्हणू लागतो, गणपती बाप्पा, आत्तापर्यंत मी स्वतःसाठी हात सोडून तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, परंतु आज मी तुझ्यासमोर हात सोडून मी फक्त एकच गोष्ट मागणार आहे, ती तुला मला द्यावीच लागेल. माझ्या काव्याला बरं कर प्लीज, त्यांना काही होऊ देऊ नकोस. असं म्हणत आता पार्थ देवाजवळ प्रार्थना करतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याचं हॉल तिकीट हातात घेतो आणि म्हणू लागतो काव्य शुद्धीवर येणार आणि त्या पेपर लिहिणार, मी त्यांना परीक्षेसाठी घेऊन जाणारच. आता नंदिनी आणि जीवा पार्थला सावरण्याचा प्रयत्न करतात. तर त्यानंतर पार्थ आता काव्याजवळ येऊन बसतो आणि म्हणू लागतो, फिसकारलेली मांजर शुद्धीवर ये ना, पुन्हा एकदा माझ्या अंगावर धावून ये ना, तू हवी तेवढी माझ्यावर चिड, मला काहीच वाटणार नाही, परंतु तू पुन्हा एकदा शुद्धीवर ये, माझ्याशी बोल, तुझा ओजी बोका परत आलाय तुझ्यासाठी. काव्या, मी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे काव्या. असं म्हणत आता पार्थ काव्याचा हात धरून तिच्यासमोर प्रेम व्यक्त करत असतो. परंतु ज्यावेळी काव्य शुद्धीवर येते त्यावेळी पार्थ खुश होतो आणि आवाज देत म्हणतो काव्य शुद्धीवर आलेत. परंतु काव्या आपला हात बाजूला करते आणि पार्थला प्रश्न करत म्हणते, कोण आहात तुम्ही? आता मात्र तिथेच पार्थला धक्का बसतो. आता नक्की काव्याच्या बाबतीत काय घडलं असेल? या सगळ्यातून पार्थ काव्याला बाहेर काढू शकेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.